जय एसटी शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। श्री बसवेश्वर भाकरी केंद्र त्यांचा प्रश्न आहे, माझी 15 फूट काळी माती आहे, डाळिंब सक्सेस होईल का? काळ्या जमिनीमध्ये डाळिंब सक्सेस होत नाही हा अनेक शेतकऱ्यांचा जो समज आहे तो बऱ्याच अंशी खरा आहे। जर तुम्ही व्यवस्थित काळजी जर नाही घेतली तर काळ्या जमिनीमध्ये डाळिंबाला मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो। त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटी वाढल्यामुळे विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांची डागांची समस्या येऊन तुमच्या फळाची क्वालिटी खराब होते। हे असं होण्याचं कारण म्हणजे काळ्या जमिनीमध्ये खोल काळी जमीन असते, तिच्यामध्ये पाणी धरून ठेवायची क्षमता जास्त असल्यामुळे आणि डाळिंबाला सतत ओलावा सहन होत नसल्यामुळे, डाळिंब हे एक जंगली पीक आहे, काटेरी वनस्पती आहे, त्याला एकदम पाणी मिळालं पाहिजे, नंतर वापसा मिळाली पाहिजे। काळी माती याच्या विरोधात बिहेव करत असल्यामुळे सतत टिकून राहिलेल्या ओलाव्यामुळे त्याची मुळी चॉकअप होते आणि त्या झाडाचं कुपोषण होऊन झाडाला रोगराई समस्या उद्भवते। ही समस्या सोडवण्यासाठी एसटी वैदिकच्या माध्यमातून आपण पहिली गोष्ट म्हणजे रासायनिक खतांचा पूर्णपणे बंद करावी। दुसरी गोष्ट म्हणजे बेड जो आहे आपला तो लागवडीच्या वेळेसच आपण 2 ते 2.5 फूट उंचीचा बेड बनवावा आणि बेडवरच लागवड करावी। लागवड करताना बेडला दोन्ही बाजूंनी थोडासा उतार द्यावा, साधारणतः एक अर्धा फुटाच्या पेक्षाही कमी तुम्ही जर त्याला जर उतार दिला तर ते पाणी जे आहे पावसाचं ते निथळून जर गेलं तर तुमच्या डाळिंबाला कुठल्याही प्रकारची समस्या येणार नाही। पावसाळ्यामध्ये जेव्हा दोन्ही बेडच्या आतमध्ये पट्ट्यामध्ये पाणी साचेल तेव्हा ते मुळींच्या खाली राहील। अशा प्रकारे तुम्ही त्याचा उतार ठेवला तर तुम्हाला काळ्या जमिनीमध्ये एक नंबर डाळिंब पिकेल। काळ्या जमिनीमध्ये डाळिंबाची साईज खूप छान होते, सेटिंग खूप छान होतं, फक्त ताण बसण्याला जो समस्या येते आणि मर रोगाला जे कारणीभूत आहे, डाग यायला जे कारणीभूत आहे ते म्हणजे मुळी पाण्यामध्ये जाणे आणि हाय ह्युमिडिटी। या दोन्ही गोष्टींपासून तुम्ही त्याचा बचाव करू शकता। 2च गोष्टी करा, एक बेड करा आणि दुसरं म्हणजे तुम्ही पाण्याचा वापर अतिशय कमी ठेवा, त्यासाठी तुम्ही मल्चिंगचा वापर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमृत जलचा वापर हा तुम्ही 1000% करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्या काळ्या जमिनीमध्ये सक्सेसफुल व्हाल। कारण अमृत जल हे त्या जमिनीमधली टॉक्सिसिटी, मातीमधली टॉक्सिसिटी दूर करतं आणि सोबत तुम्ही जेव्हा एसटी वैदिकचे बेसल डोस द्याल त्यावेळेस पाण्याची गरज खूप कमी होऊन जाते। 15 दिवसातून एकदा पाणी द्याल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही आणि काळ्या जमिनीमध्ये डाळिंब अतिशय सक्सेसफुल निघेल। धन्यवाद।